डोंबिवली शहर कमिटीतर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी नारी शक्तीचा सन्मान करीत भरगच्च कार्यक्रमांनी महिला दिन साजरा करण्यात आला। डोंबिवली साई हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त विचारांची देवाणघेवाण होत बौद्धिक ज्ञानांच्या सागराची वाट करून देण्यात आली। सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशांक खेर यांनी केले। यावेळी उपस्थित महिलांना अमृत योजनेची माहिती अमित सावंत यांनी उत्कृष्टरित्या सांगितली। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अलकाताई मुतालिक ह्या उपस्थित होत्या। पर्यावरण आणि स्त्री ह्या विषयावर वासंती भावे आणि गायत्री ओक यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले। महिला विषयक कायद्याचे मार्गदर्शन अंजनी काळकर यांनी केले। यावेळी नगरसेविका आसावरी नवरे, रंजना पेंडकर, मृदुला नाखे, खुशबू चौधरी, सायली विचारे यांचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सत्कार करून गौरवण्यात आले। सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जोशी आणि विद्या इनामदार यांनी केले। प्राची आकटे यांनी काढलेल्या रांगोळीने सर्वांचे स्वागत केले। संपूर्ण वंदे मातरम देवस्थळी यांनी सादर करीत कार्यक्रमाची सांगता केली। संघाचा नेहमीच उद्देश राहिलेला आहे की ब्राह्मण समृद्ध करायचे, त्यात महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण आणि ब्राह्मण सशक्तीकरण हे विषय आम्ही घेतलेले आहेत आणि यासाठी आपण पहिल्यापासून काम करतो। अमृत संस्था सुरू करण्यासाठी सुद्धा प्रचंड प्रयत्न अखिल भारतीय ब्राह्मण संघाने केले। राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदरावजी कुलकर्णी यांनी आता याच वर्षी संकल्प सोडलेला आहे की 1 लाख उद्योजक येत्या 5 वर्षात आपण तयार करायचे। याच अनुषंगाने आम्ही अमित साहेबांना इथे बोलवलं होतं आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे। आम्ही त्यांना रिक्वेस्ट पण केलेली की डोंबिवली ठाणे जिल्ह्यासाठी एक ऑफिस डोंबिवलीमध्ये तयार करून जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गासाठी जे मार्गदर्शन आहे त्यांनी करावं आणि प्रशिक्षण शिबिरे वेळोवेळी घ्यावी। त्याच्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्यासोबत कायम कटिबद्ध राहील आणि त्यांना जे लागेल ते सगळं आम्ही पुरवण्याची आज खात्री देत आहोत। महिला दिनाच्या दिवशी महिला सशक्तीकरण, महिला सक्षमीकरण व्हावं हीच इच्छा धरून हा कार्यक्रम करण्यात आला आहे। जय हिंद, जय परशुराम। तर आम्ही आत्तापर्यंत प्रदर्शन भरवतो। महिलांना व्यासपीठ मिळवण्यासाठी 5 ते 6 उद्योजकांचे ग्रुप डोंबिवलीमध्ये आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी माझ्याकडे 40 ग्रुप उद्योजकांचे केलेले आहेत। आपण सगळ्या महाराष्ट्राची चेन बनवलेली आहे की महिलांचा जो प्रोडक्ट आहे, व्यवसाय आहे, तो महाराष्ट्रभर पसरावा। त्याचबरोबर आज वासंतीताई आणि दुसऱ्या भावे मॅडम हे स्लाईड शोमध्ये वृक्ष आणि स्त्रिया यांची माहिती देण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत। त्याचबरोबर इथे 16 ते 17 नगरसेविकांचा सत्कार आहे ज्या महिला स्त्री शक्ती याच्यासाठी आहे। त्याचबरोबर उमेश साहेबांचं पण आपण भाषण ठेवलेलं होतं, मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे उत्तमरित्या। आणखी 2 कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये घेत आहोत महिलांच्या सक्षमीकरणासाठी, ते सुद्धा आता आतमध्ये सुरू आहे। नमस्कार, मी अमित सावंत, अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचा रिजनल मॅनेजर म्हणून माझ्याकडे दायित्व आहे आणि ब्राह्मण महासंघानं जो इथं महिला दिनानिमित्त कार्यक्रम भरवला होता त्यात अमृतच्या आणि इतर योजनांच्या देण्यासाठी आपला माहिती देण्यासाठी मी इथं आलो होतो आणि अत्यंत छान पद्धतीने हे कार्यक्रम राबवलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं ब्राह्मण महासंघाचं काम चालू आहे हे खरंच कौतुकास्पद आहे। अनेक जणांना स्वतःचा उद्योग करण्यासाठी त्यांनी प्रेरित केलेला आहे। त्याशिवाय जे वेगवेगळी कागदपत्र लागतात किंवा वेगवेगळे अगदी ग्रामीण भागातील लोकांनासुद्धा उत्थानासाठी ज्या ज्या मदतीचा हात आहे तो ब्राह्मण महासंघाला नेहमीच दिलेला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो। धन्यवाद। नमस्कार, मी आसावरी केदार नवरे, प्रभाग क्रमांक 26 अखिल भारतीय ब्राह्मण महासंघचा कार्यक्रम आता होता इथे। मी दर कार्यक्रमाला इथे येत असते आणि जितकेही उपक्रम करतात ते अटेंड करते मी आणि खूप चांगले असतात आणि आज महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते। धन्यवाद। मी मृदुला उमेश नाके, प्रभाग क्रमांक 25 डोंबिवली पश्चिममधून। आज ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात आम्ही महिला दिनाचा कार्यक्रम होता, त्यानिमित्ताने आम्ही इथे आलो होतो। आम्ही आलो तेव्हा भारतात जे मोठे मोठे वनस्पती आहेत, वृक्ष वनस्पती, औषधी वनस्पती यांची छान माहिती देत होती। ऐकून छान वाटलं। आपल्या निसर्गातच किती वेगवेगळे मौल्यवान गोष्टी दडलेल्या आहेत आणि जे सध्या आपण त्याची माहिती नाही आहे ती घेतली, मिळाली, छान वाटलं। आपलं एक उत्तरदायित्व आहे की आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते गेलं पाहिजे। आपण बरेच वेळा बाहेर जातो, ऐकतो चांगलं, पण
पण घरी गेल्यानंतर आपण आपल्या मुलांना सुनांना सांगत नाही आणि आपल्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की आमची मुलं आमचं ऐकतच नाही. मी पण असंच म्हणायचे, माझी पोरं माझी ऐकत नाही, कशाला सांगायचं त्यांना. पण ज्यांच्याकडे मी परमार्थाचे धडे घेतले तेव्हा त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलं. ते म्हणाले, जे जे मला माहिती आहे ते पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे. तुम्ही जर सांगितलंच नाही तर न सांगितल्याचं पाप तुम्हाला नक्की भोगावं लागणार आहे. पण तुमच्या मुखातून तुम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी ऐकलं नाही तर त्याचं उत्तरदायित्व पाप त्यांना. याचा अर्थ तो पापाचा चेंडू त्यांच्याकडे ठेवायला पाहिजे, आपल्याकडे ठेवायचा नाही. म्हणून आपल्याला जे माहिती आहे, किती सुंदर माहिती होती आज आपल्या समाजासाठी काय काय करते, अमृत योजना काय आहे, हे कुठेतरी आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत सांगणं हे आपलं उत्तरदायित्व आहे. म्हणजे मला स्वतःला असं वाटलं की खरंच मला माहिती नव्हती, हे माझ्या मुलांना निदान सांगितलं पाहिजे. एवढं सांगते. आणि आज मी येते आपल्या जागतिक महिला दिनानिमित्ताच्या. हा दिवस येतो तेव्हा मला नेहमी आठवतं की आपण आता नारी शक्ती हा पहिल्यांदा शब्द आले बरं का. पण त्यांना म्हणताना आपण म्हणतो 8 मार्चचा महिला दिन आहे. आपल्याकडे का महिला दिन काय, आपल्यासारखे रोजच महिला दिन आहे. एक दिवस तरी असा आहे का आपल्याला सुट्टी मिळते, कधीच मिळत नाही. आपल्याला रोजच सगळं करायचं, आपला रोजच महिला दिन आहे. पण या संदर्भामध्ये स्त्री शक्तीचं काय महत्त्व आहे आणि महिला म्हणजे काय महत्त्व आहे याचे खूप सुंदर विचार आचार्य विनोबांनी मांडले. शक्ती नावाचं आचार्यांचं पुस्तक म्हणजे छोटा ग्रंथच आहे आणि त्या ग्रंथामध्ये आचार्य म्हणतात फक्त त्यांनी एका महिला या शब्दावरती त्यांचं पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि ते असं म्हणतात की महिला शब्दाची व्याप्ती जरी तुमच्या लक्षात आली, लक्षात येईल की तिला महिला का म्हणतात. त्यांनी त्याची व्युत्पत्ती देताना असं म्हटलंय, महान आत्मा यस्या सा महिला. जिचं अंतःकरण कसं आहे की महान आहे, याचा अर्थ महान म्हणजे शरीराने मोठं नाही, पण जी अंतःकरणाने इतकी मोठी आहे, आपल्यामध्ये सगळ्यांना सामावून घेऊ शकते, तिलाच महिला म्हणतात. आणि तीच जेव्हा माहेरून सासरी येते तेव्हा सासरच्या सगळ्या लोकांना आपलंसं म्हणून नुसतं ती म्हणत नाही तर त्यांच्यासाठी आपलं जीवन समर्पित करू शकते, सगळ्यांना आपलंसं म्हणू शकते आणि सगळ्यांना पुढे घेऊन चालू शकते. हा जो वेगळेपणा आहे तो कोणासाठी आहे तर तो महिलांचाच आहे. हे बाकीच्याला जमत नाही म्हणजे, कारण तीच अष्टभुजा आहे, अष्टावधानी आहे. कोणतीही बाई असू दे घरातली, पुरुष एका वेळेला एकच काम करू शकतो. ह्या विज्ञानाने किंवा दिलेलं आहे बरं का, म्हणजे जे काय आपण ज्याला म्हणतो ना जीन्समधून आलेलं आहे ते एका वेळेला एक काम करू शकतात. अष्टावधानी खूप कमी आहे. पण स्त्रीचं असं होत नाही, एकीकडे स्वयंपाक करेल, एकीकडे मुलांना शिकवेल, एकीकडे गॅस बघेल, एकीकडे काय करेल. ज्या ठिकाणी लक्ष असणं हा आपल्याला मिळालेला काय आहे तर तो गुण आहे. त्याचा वापर करून आपण आपलं जीवन जे आहे ते अत्यंत कसं केलं पाहिजे तर आपणच आपला उद्धार करून घेणं म्हणा किंवा आपण आपल्या जीवनाचं सार्थक करून घेणं. बऱ्याच वेळेला आपण रडत राहतो की अरे आम्हाला संधीच मिळालेली नाही, आम्हाला काहीच मिळत नाही आहे, आम्ही घरामध्ये जातो, आमची कामच नाही. असं होत नाही. कारण आपण आपली घरातली कामं जेव्हा चोखपणाने करतो, चोखपणाने शब्द अंडरलाईन बरं का, मी जर गृहिणी असेल, माझी कामं जर मी चोखपणाने केलेली असतील, मग माझ्या सासू सासऱ्यांचं असेल, माझ्या नवऱ्याचं असेल, माझ्या मुलांचं असेल, हे जर मी चोखपणाने केलं असेल तर मला निश्चित हक्क मिळतो बाहेर जाण्याचा आणि तो मी मिळवू शकते आणि मला पाहिजे ते मी करू शकते. पण याच्यासाठी पहिलं अंडरलाईन मला घरचं करायचं आहे, कारण मी गृहिणी आहे. ते जर माझं विहित कर्म असेल, ते विहित कर्म सोडून मला काहीच मिळणार नाही. ह्याची कुठेतरी आपल्याला भान असेल तर आपण व्यवस्थित आपल्याला जे काही करायचं ते करू शकतो. मग आपल्या समाजाचं देणंही आपण उत्तम देऊ शकतो, कारण आपण समाजामध्ये राहतो. समाजात खूप आम्ही शिवधरवाडीमध्ये शिबिरांमध्ये जायचो. पहिलं वाक्य मला शिकवलं जेव्हा गेलो तेव्हा ते सांगितलं होतं की एक मूठ तुम्ही भात खाता तेव्हा फक्त विचार करा की ह्या मुठभर भाताच्या वरण भाताच्या पाठीमध्ये किती जणांचे श्रम आहेत. ते जवळजवळ 11 जणांचे श्रम आहेत. याचा अर्थ एक मूठ जर मी भात खाते तर मी 11 जणांचे श्रम खाते. हे 11 जणांचं समाजाचं देणं मी देते का, त्याचं उत्तर विचारायचं आपल्याकडे नाही. याचा अर्थ त्या प्रत्येकाचं देणं मी दिलं पाहिजे. म्हणजे माझं जे काही आहे त्याच्यामध्ये 11 वाटे मी दिले पाहिजेत. म्हणजे समाजाचं मी किती देणं दिलं पाहिजे. आता अंतर्मुख आपण विचारू आपल्याला की आम्ही खरंच समाजाचं असं काही देणं देतोय का. ते देत असू तर आपण अत्यंत योग्य मार्गावरती आहोत. आणि मग असं आपणच आपल्या हाताला सवय लावून घ्यायची की देण्याची, घेण्यापेक्षा सुद्धा देण्यामधला आनंद जास्त आहे. खूप आनंद आहे. आपल्याला कळतं की काय देण्यामधला आनंद किती.
आपण वाट नाही बघत कुणी मला देईल म्हणून, आणि म्हणून आपल्याकडे लक्षात आलं की एवढ्या योजना येतात, किती आपल्यावरती आपदा आल्या, किती पाणी पडलं, पण आपल्याकडची लोक नाही ना कोणाकडे गेली हात पसरायला की आम्हाला द्या म्हणून. नाही, कोणी गेली नाही. कारण आपल्याकडे कल्याण डोंबिवली ठाणा या ठिकाणी आपल्याला प्रोबेट घेण्याची गरज नाही. काही वेळेला आमचं असं लक्षात आलेलं की सोसायट्या ज्या आहेत ह्या प्रोबेट मागतात, गरज नाही. तुमचं जे बिल आहे साधं आहे, नोटरी नाही आहे चालतं, 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर नाही आहे चालतं, सिम्पल आहे. पण 2 विटनेसेस आहे, 2 एक्झिक्युटिव्ह नेमलेला आहे, त्याला एक MBBS डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे, पुरेसं आहे. MBBS डॉक्टरचं सर्टिफिकेट तुम्ही जेव्हा घ्या तेव्हा लक्षात ठेवा की ते 24 आवर्स आधी, 24 तास आधीच तुम्हाला घ्यायला पाहिजे. तुम्ही 2-3 दिवसांपूर्वीचं घेतलेलं चालणार नाही, तुम्ही BNS डॉक्टरचं घेतलेलं चालणार नाही. आता ह्याचं जे कारण आहे, कदाचित ह्याच्यामध्ये पण बदल होतील, कारण आता आयुर्वेदिक आणि सर्व डॉक्टरांना वेगवेगळ्या परमिशन मिळतात, तर कदाचित ही अमेंडमेंट आपल्याकडे होऊ शकते. पण सध्या अशी परिस्थिती आहे ही आपण सर्वांनी लक्षात ठेवलेली बरी. आता हे झालं बिलच्या बद्दल. आपण जॉईंट फॅमिली ट्रस्ट म्हणलं तर हिंदू अनडिवायडेड फॅमिली ही जी आहे, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण ऑटोमॅटिकली हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा हिस्सा असतो. पण हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणून जर आपल्याला एखादी एंटिटी तयार करायची असेल तर आपण ती कशी करायची? तर त्यावेळेला आपण काय करायचं, एक पॅन कार्ड काढायचं हिंदू अनडिवायडेड फॅमिलीच्या नावाने. तो जो कर्ता आहे फॅमिलीचा, त्या कर्त्याने ते हिंदू अनडिवायडेड फॅमिलीच्या नावाने एक पॅन कार्ड काढल्यानंतर बँकेमध्ये खातं उघडायचं आणि एक लिगल एंटिटी क्रिएट करायची आपल्याला हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणून. त्याचे फायदे काय? तर त्याचे फायदे काय की तुम्हाला बिल करायची गरज नाही, कारण तुमचं जी प्रॉपर्टी आहे आणि ही खूप जास्ती ज्यांची प्रॉपर्टी आहे त्यांना ह्याचे फायदे जास्त आहेत. कारण एक टॅक्स पेइंग अथॉरिटी तुम्ही तयार करता. त्या प्रकरणामध्ये तुम्हाला तुमची जी मालमत्ता आहे ती तुम्ही त्या HUFला देऊ शकता, गिफ्ट करू शकता, आणि मग ती जी आहे ती टॅक्स पेइंग दुसरी अथॉरिटी आहे, तुम्ही तुमचा टॅक्स वाचू शकता. आणि हे फक्त आपल्याला आहे, हा फायदा फक्त आपल्याला आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीवाल्यांना. बाकी कोणत्याही जणांना हा फायदा नाही, हा बेनिफिट नाही. आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये एकदा तुम्ही रजिस्टर पण करायची गरज नाही. ते त्याच्यामध्ये जो कर्ता आहे, हा कर्ता ज्येष्ठ पुरुष जो आहे हा ऑटोमॅटिक त्याचा कर्ता होतो. जो ज्येष्ठ स्त्री आहे तर ती कर्ता होईल का? तर हो, याचं उत्तर हो आहे. हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये ती आईच्या साईडचा कर्ता असू शकते. त्याच वेळेला तिचा विवाह झाल्यानंतर, विवाहाच्या नंतर तिला पतीच्या मालमत्तेमधले जे हक्क आहेत त्याची सुद्धा हकदार होऊ शकते.